आपल्याला आजचे समाजसुधारक बघायचे आहेत, महात्मा ज्योतिबा फुले. बघा, महाराष्ट्राच्या समाजसुधारकांच्या परंपरेमध्ये सगळ्यात मोठं नाव आदराने कोणतं घेतलं जात असेल तर महात्मा ज्योतिबा फुले यांचं. स्त्री शिक्षणासाठी त्यांचं जे काही कार्य आहे तेवढं कार्य आजपर्यंत कोणीच केलेलं नाही. महात्मा ज्योतिबा फुले दलितांसाठी कार्य असेल, स्त्रियांच्या शिक्षणासाठी कार्य असेल आणि समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेलं कार्य काय आहे, उल्लेखनीय आहे. तर महात्मा फुले यांच्याबद्दलची जी काही सगळी माहिती आहे ती आपण काय करू, आजच्या लेक्चरमध्ये बघूयात. बघा, एमपीएससी मध्ये ही प्रश्न विचारत असताना सर्वात जास्त प्रश्न जर कोणाबद्दल विचारले जात असतील तर महात्मा फुले यांच्याबद्दलच आपल्याला काय केले जातात, विचारले जातात. आजच्या लेक्चरमध्ये आपण महात्मा फुले यांच्याबद्दलचीच काय करू, सगळी माहिती जी काही आहे ती बघूयात. बघा, पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो काही जन्म आहे तो 1827 मध्ये पुण्यामध्ये झाला. त्यांचं जे काही मूळ गाव आहे ते होतं कटगुण, सातारा. आणि त्यांचे जे काही पूर्वज आहेत ते त्यांचे आजोबा पुण्यामध्ये स्थायिक झाले होते. आणि त्यांचं जे काही मूळ आडनाव आहे ते मूळ आडनाव त्यांचं घोरे असं होतं. मात्र ते उदरनिर्वाहासाठी फुलांचा व्यवसाय करायचे, म्हणून त्यांचं जे काही आडनाव आहे ते आडनाव काय झालं होतं, त्यांचं फुले झालं होतं. आधुनिक महाराष्ट्राच्या समाज सुधारणेचे जे काही प्रणेते आहेत ते प्रणेते म्हणजे कोण आहेत, तर महात्मा ज्योतिबा फुले हे काय आहेत, प्रणेते आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर महात्मा ज्योतिबा फुले हे जे काही आहेत हे लहानपणापासूनच हुशार होते. त्यांचं जे काही बौद्धिक कौशल्य आहे ते बौद्धिक कौशल्य पाहून त्यांचे जे काही उर्दू विषयाचे शिक्षक असतील गफार बेगम मुन्शी आणि धर्मोपदेशक लिजिट साहेब जे काही आहेत यांच्या प्रयत्नांमुळे महात्मा फुले यांना जी काही स्कॉटिश मिशनरी आहे त्या स्कॉटिश मिशनरींच्या इंग्रजी शाळेमध्ये प्रवेश मिळाला. याच्यावरती आयोग आपल्याला 100% प्रश्न विचारेल की महात्मा ज्योतिबा फुले यांना स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये प्रवेश कोणाच्या प्रयत्नांनी मिळाला, तर जे काही त्यांचे शिक्षक आहेत गफार बेगम मुन्शी आणि धर्मोपदेशक जे होते लिजिट साहेब यांच्या प्रयत्नांमुळे. ज्यावेळेस त्यांना स्कॉटिश मिशनरी शाळेमध्ये प्रवेश मिळाला त्यावेळेस त्यांचे तिथे जिवलग मित्र बनले जे ब्राह्मण होते. त्याच्यामध्ये सदाशिवराव गोवंडे असतील, मोरो विठ्ठल वावळेकर असतील आणि सखाराम परांजपे असतील, हे ते त्यांचे काय बनले, जिवलग मित्र बनले. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर जे काही महात्मा फुले यांच्यावरती प्रभाव कोणाकोणाचा होता, तर जे काही थॉमस पेन जो काही आहे त्या थॉमस पेन यांचा ग्रंथ होता राईट्स ऑफ द मॅन. बघा, राईट्स ऑफ द मॅन नावाचं जे काही पुस्तक आहे त्या पुस्तकाचा महात्मा फुले यांच्यावरती प्रभाव होता. आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलाय की महात्मा फुले यांच्यावरती कोणाकोणाचा प्रभाव होता, तर महात्मा फुले यांच्यावरती जे काही थॉमस पेन यांचं पुस्तक आहे राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव होता. त्यानंतर संस्कृत मधील वज्रसूची असेल आणि कबीरांच्या ज्या काही न्यूनप्रती आहेत या ग्रंथातील काही भागांचा त्यांच्यावरती प्रभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्यानंतर जे काही जॉर्ज वॉशिंग्टन आहेत यांचाही महात्मा फुले यांच्यावरती काय होता, प्रभाव होता. हे सगळे प्रश्न आयोगाने आपल्याला काही विचारलेले आहेत. हे जे काही राईट्स ऑफ द मॅन हे पुस्तक थॉमस पेन यांचं, याच्यावरतीही आयोगाने आपल्याला काय केलाय, प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर महात्मा फुले यांचं जे काही आहे ते स्त्री शिक्षणासाठी कार्य. बघा, महात्मा फुले यांचं कशासाठी, तर स्त्री शिक्षणासाठी कार्य. मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढणारे जर पहिले भारतीय कोण असतील तर मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढणारे पहिले भारतीय कोण आहेत, तर महात्मा फुले जे काही आहेत ते मुलींसाठी शाळा काढणारे पहिले भारतीय मानले जातात. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तर 3 ऑगस्ट 1848. बघा, ही तारीख खूप महत्वाची आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातली असेल, भारताच्या इतिहासातली असेल किंवा मुलींच्या शिक्षणामधली ही तारीख महत्वाची आहे. 3 ऑगस्ट 1848 मध्ये पुण्यामधल्या जी काही बुधवार पेठ आहे त्या बुधवार पेठेमध्ये जो काही भिडेवाडा आहे त्या भिडेवाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा जी काही आहे ती पहिली शाळा महात्मा फुलेंनी सुरू केली. आणि भारतीय मुलींच्या शिक्षणामध्ये ही एक काय आहे, क्रांती आहे. मात्र दुर्दैवाची गोष्ट अशी की आजच्या परिस्थितीमध्ये जी काही भिडेवाडा आहे त्या भिडेवाड्यामध्ये स्मारक बांधण्यासाठी आपल्या शासनाला कुठं जावं लागतं, तर जी काही कोर्ट आहे त्या कोर्ट कचऱ्या कराव्या लागतात. तर इथपर्यंत जी काही दुर्व्यवस्था आहे ती आहे. महत्वाची गोष्ट काय, तर 3 ऑगस्ट 1848 ला बुधवार पेठेमध्ये भिडेवाड्यामध्ये काय केली होती, महात्मा फुले यांनी पहिली शाळा सुरू केली होती. आणि ही जी काही शाळा आहे ही शाळा सुरू करण्यासाठी त्यांना प्रेरणा जी काही आहे ती अहमदनगरच्या ज्या काही मिस फरारबाई आहेत त्यांच्या शाळेपासून त्यांना काय मिळाली होती, प्रेरणा मिळाली होती. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा, महत्वाची आहे. आयोगाने आपल्याला तिथे प्रश्नही विचारला जाऊ शकतो की महात्मा फुलेंना जी काही मुलींची शाळा सुरू करण्याची जी काही प्रेरणा आहे ती प्रेरणा कुठून मिळाली, तर अहमदनगरच्या ज्या काही मिस फरार आहेत त्यांच्या शाळेवरून काय मिळाली त्यांना ती
प्रेरणा मिळाली. त्यानंतर आयोगाने आपल्याला एक प्रश्न वारंवार विचारलेला आहे की महात्मा फुले यांना त्यांची जी काही शाळा सुरू करण्यासाठी कोणी कोणी मदत केलेली. एक आपण 2 मिनिटांमध्ये त्या सगळ्यांची नावं काय करणार आहे, बघणारच आहे. ही जी काही शाळा सुरू केली होती ही शाळा जास्त दिवस चालली नाही. या शाळेमध्ये सुरुवातीला फक्त किती विद्यार्थिनी होत्या, 6 विद्यार्थिनी होत्या आणि लवकरच काय झाली, ही शाळा बंद पडली. त्यानंतर त्यांनी पुढे 1851 मध्ये बुधवार पेठेमध्ये जो काही चिपळूणकरांचा वाडा आहे, त्या चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये गोवंडे आणि जे काही वाळवेकर आहेत त्यांच्या मदतीने दुसरी शाळा सुरू केली. त्यानंतर रास्ता पेठेमध्ये त्यांनी तिसरी शाळा सुरू केली. वेताळ पेठेमध्ये त्यांनी मुलींसाठी आणखी एक शाळा सुरू केलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे 4 शाळा सुरुवातीच्या काळामध्ये जर त्यांचा आपल्याला सिक्वेन्स विचारला तर पहिली जी काही शाळा आहे ती भिडेवाड्यामध्ये, त्यानंतर दुसरी जी काही शाळा आहे ती चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये, त्यानंतर तिसरी शाळा जी काही आहे ती रास्ता पेठेमध्ये आणि चौथी जी काही शाळा आहे ती वेताळ पेठेमध्ये. अशा 4 शाळा सुरुवातीच्या सिक्वेन्समध्ये जर विचारल्या तर त्या 4च्या 4ही काय करा, लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. त्यानंतर पुढचं महत्वाचं काय, तर जे काही मेजर कॅन्डी आहेत ते मेजर कॅन्डी काय करायचे, तर महात्मा फुलेंच्या शाळेला काय करायचे, पुस्तकं पुरवण्याचं काम कोण करत होते, तर मेजर कॅन्डी करत होते. त्यानंतर अजून एक महत्वाचं नाव आहे विष्णुपंत थत्ते. बघा, विष्णुपंत थत्ते हे जे काही महत्वाचं नाव आहे ते हे काय करा, लक्षात ठेवा. विष्णुपंत थत्ते जे काही आहेत त्या विष्णुपंत थत्तेंनी काय केलंय, तर महात्मा फुलेंच्या ज्या काही मुलींच्या शाळा आहेत त्या मुलींच्या शाळेमध्ये शिकवण्याचं काम केलंय. हे 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. मेजर कॅन्डी जे काही आहेत ते फुलेंना शाळेसाठी पुस्तकं पुरवत असेल, तर विष्णुपंत थत्ते जे काही आहेत त्यांनी काय केलंय, तर शिक्षकाचं काम केलेलं आहे. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय की मुलींची शाळा, पहिली शाळा सुरू करण्यासाठी त्यांना कोणाकोणाची मदत लाभली, हा प्रश्न आपल्याला आयोगाने वारंवार विचारलाय. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं नाव म्हणजे त्यांचे शाळेपासून असणारे जे काही मित्र आहेत, सदाशिवराव गोवंडे, त्यानंतर मोरो विठ्ठल वाळवेकर, त्यानंतर सखाराम परांजपे, केशव बावळकर, अण्णासाहेब चिपळूणकर, ही जी काही मंडळी आहेत या मंडळींनी काय केलंय, तर महात्मा फुले यांना मुलींची पहिली शाळा सुरू करण्यासाठी काय केली होती, मदत केली होती. आणि हा प्रश्न आपल्याला आयोगाने वारंवार विचारलेला आहे. त्यानंतर आर्थिक सहाय्य जर बघितलं तर आर्थिक सहाय्यामध्ये बघा, सदाशिवराव परांजपे, विष्णुपंत थत्ते, केशवराव होवाळकर, देवदेवराव ठोसर, सदाशिवराव गोवंडे, त्यानंतर सौ ई.सी. जोन्स यांनीही काय केलंय, आर्थिक सहाय्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये सदाशिवराव हाटे हे एक नाव काय करा, इथं ऍड करून घ्या. सदाशिवराव हाटे यांनीही काय केलेलं आहे, आर्थिक सहाय्य केलंय. आणि हाही प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलाय. वारंवार याच्यावरती आयोग आपल्याला काय करते, प्रश्न विचारते की महात्मा फुले यांचे सहकारी कोण कोण होते, महात्मा फुले यांना मदत कोणी कोणी केलेली आहे, ते काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर शाळा चालवण्यासाठी त्यांनी काय केली होती, एक कार्यकारी समिती स्थापन केली होती. त्याच्यामध्ये सदाशिवराव गोवंडे, वाळवेकर, सहस्रबुद्धे, भिडे, विष्णुशास्त्री पंडित, कृष्णशास्त्री चिपळूणकर, ही जी काही पुण्यातील नामांकित मंडळी आहेत, ही नामांकित मंडळी महात्मा फुलेंच्या शाळेसाठी कार्यकारी समिती म्हणून काय करत होते, कार्य करत होते. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. महात्मा फुलेंचं सगळ्यात मोठं योगदान कोणतं आहे समाजासाठी, तर मुलींसाठी त्यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक शाळा. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर विधवा पुनर्विवाह असेल आणि केशवपण असेल, ह्या ज्या काही प्रथा आहेत त्यांच्यासाठीही त्यांनी काम केलेलं आहे. विधवांच्या पुनर्विवाहासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि जी काही केशवपणाची प्रथा आहे ती प्रथा बंद करण्यासाठी काय केले, त्यांनी प्रयत्न केले. केशवपण म्हणजे काय, तर एखादी स्त्री विधवा झाल्यानंतर तिच्या डोक्यावरचे केस काय केले जायचे, काढून टाकायचे, त्याला आपण केशवपण असं म्हणतो. तुम्ही जर तो काकस्पर्श एक मराठी पिक्चर आहे त्याच्यामध्ये जर बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ती केशवपण ही प्रथा आपल्याला काय होते, पाहायला मिळते. बघा, 1864 मध्ये पुण्यातील जी काही गोखले बाग आहे त्या गोखले बागेमध्ये पुनर्विवाह घडून आणला, त्याला फुलेंनी काय केलं होतं, समर्थन दिलेलं होतं. त्यानंतर सगळ्यात पुढचं महत्वाचं काय की 1865 मध्ये विधवा केशवपण जे काही आहे त्याच्या बंदीसाठी तळेगाव डमडेरे या ठिकाणी नाभिकांचा जो काही बंड आहे तो नाभिकांचा बंड कोणी घडून आणला, महात्मा फुले यांनी घडून आणला. ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आणि आयोगाने आपल्याला त्याच्यावरती प्रश्नही विचारलेला आहे की नाभिकांचा बंड कोणी घडून आणला होता. तर नाभिकांचा जो काही बंड आहे किंवा नाभिकांचा जो काही संप आहे, आपण बंड म्हणण्यापेक्षा आपण त्याला संप म्हणू शकतो. तर नाभिक बांधवांचा जो काही संप आहे हा नाभिक बांधवांचा संप कोणी घडून आणला होता, तर जे महात्मा फुले आहेत त्यांनी घडून आणला होता. की विधवांचं केशवपण आहे ते करण्यासाठी जे काही आपले नाभिक बंधू आहेत त्यांनी काय केला, महात्मा फुले यांच्यामुळे काय केला, नकार दिला होता. आणि हा जो काही संप आहे हा संप
तळेगाव ढमढेरे या ठिकाणी घडून आणला होता. ही एक महत्वाची गोष्ट काय करा, लक्षात ठेवा, एक्झामसाठी हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर बाल हत्या प्रतिबंधक गृहाची जी काही स्थापना आहे ती 1863 मध्ये महात्मा फुलेंनी केलेली आहे. आता बाल हत्या प्रतिबंधक गृह म्हणजे काय, तर चुकून वाकडं पाऊल पडलेल्या ज्या काही विधवा स्त्रिया आहेत त्यांची जी काही अपत्य होतील त्या अपत्यांना सांभाळण्यासाठी आणि ज्या काही विधवा स्त्रिया आहेत त्या विधवा स्त्रियांना संरक्षण देण्यासाठी, त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी, त्यांना जगण्यासाठी साधन निर्मिती जी काही आहे ती कुणी केलेली आहे, तर बाल हत्या प्रतिबंधक गृहाने केली. आणि बाल हत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना कोणी केली याचं उत्तरही आपल्याला प्रश्नही काय केला आयोगाने आपल्याला विचारलेला आहे. आणि या कार्यामध्ये त्यांना बाबा परमानंद असतील, लोकहितवादी असतील, भांडारकर असतील, तुकाराम तात्या पडवळ असतील, या सर्वांनी काय केलेली आहे, मदत केलेली आहे. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा, बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना 1863 मध्ये महात्मा फुले यांनी केलेली आहे. जी काही विधवा स्त्रिया आहेत त्या विधवा स्त्रिया आणि त्यांची जी काही मुलं आहेत त्यांची संगोपनाची जबाबदारी बाल हत्या प्रतिबंधक गृहाने घेतलेली आहे. सगळ्यात महत्वाचं काय की एक ब्राह्मण स्त्री होत्या की ज्या बाल हत्या प्रतिबंधक गृहामध्ये राहत होत्या आणि त्यांच्या ज्या काही काशीबाई नाव होतं त्यांचं, आणि त्यांचं जे काही मुलगा आहे त्या मुलाला काय तर महात्मा फुले यांनी काय घेतलं होतं, दत्तक घेतलं होतं आणि त्याचं नाव काय ठेवलं होतं, यशवंत ठेवलं होतं. तर महत्वाची गोष्ट आहे की सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांना अपत्य नव्हतं म्हणून त्यांनी एका विधवेच्या मुलाला काय केलंय, दत्तक घेतलेलं आणि त्याचं नाव काय केलं तर यशवंत असं ठेवलं होतं. ही एक महत्वाची गोष्ट काय करा, लक्षात ठेवा, एक्झामसाठी हेही महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर अस्पृश्यता निर्मूलन जे काही आहे त्या अस्पृश्यता निर्मूलनासाठी पण काय केलंय, महात्मा फुलेंनी काम केलेलं आहे. 1851 मध्ये अस्पृश्यांच्या मुलांसाठी त्यांनी पहिली शाळा सुरू केली होती. 1852 मध्ये वेताळपेठेमध्ये अस्पृश्यांसाठी पण त्यांनी शाळा सुरू केली होती. आणि ज्या काळात पुण्यामध्ये अस्पृश्य लोकांना सार्वजनिक हौदावरती पाणी भरण्यासाठी बंदी घालण्यात आली, अशा वेळी महात्मा फुलेंनी काय केलं तर स्वतःच्या जो काही घरातील पाण्याचा हौद आहे, हा स्वतःच्या घरातील पाण्याचा जो काही हौद आहे हा अस्पृश्यांसाठी काय केला, खुला केला. आणि अशी कृती करणारे महात्मा फुले हे बहुतेक देशातील काय आहेत, पहिलेच समाजसुधारक आहेत. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा, एक्झामसाठी महत्वाची आहे. त्यानंतर 1873 मध्ये अस्पृश्यता निवारणाचा काय केला, त्यांनी जाहीरनामा केला. त्यानंतर जे काही कृष्णराव भालेकर आहेत त्यांनी काय केलं होतं तर दीनबंधू सुरुवात केली होती. आणि दीनबंधू सुरुवात करण्यामागे जी काही प्रेरणा होती ती कोणाची होती तर महात्मा फुले यांचीच प्रेरणा होती. दीनबंधू मधून महात्मा फुलेंनी सामाजिक रूढी असतील, परंपरा असतील, अस्पृश्यता असतील इत्यादी परिवर्तनाचे काय केले, विचार मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे सत्यशोधक समाज. बघा, सत्यशोधक समाज हा एक कृतिशील समाज होता. आयोगाने आपल्याला प्रश्नही विचारलेला आहे की सत्यशोधक समाज कसला होता, तर सत्यशोधक समाज एक कृतिशील समाज होता. फक्त विचारच नाही तर त्या विचारांना ते प्रत्यक्षात कृतीमध्येही काय करत होते, अवलंबत होते. आता सत्यशोधक समाजाची जी काही स्थापना आहे ती 24 सप्टेंबर 1873 ला पुणे या ठिकाणी झाली. आणि जवळपास 3 ते 4 वेळा हा प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलाय की सत्यशोधक समाजाच्या स्थापनेची तारीख 24 सप्टेंबर 1873 पुणे या ठिकाणी. आणि समाज सुधारणेसाठी महाराष्ट्रातील ही काय होती, पहिलीच चळवळ होती. याचं जे काही ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्य काय होतं, सर्व साक्षी जगतपती त्यास नको मध्यस्थी. म्हणजे ईश्वर आणि जी काही माणूस आहे यांच्यामध्ये कोणालाही मध्यस्थीची गरज नाहीये. ते जर आपण सगळी ईश्वराची लेकरच आहोत आणि आपण आपल्या जर बापाला भेटायचं आहे तर आपल्याला कोणत्याही मध्यस्थाची गरज नको, कोणत्याही ब्राह्मणाची गरज नको, असं जे काही मत आहे ते काय केलंय, महात्मा फुले यांनी काय केलं होतं, मांडलेलं होतं. शूद्रांची जी काही स्थिती आहे ती सुधारण्यासाठी त्यांची धार्मिक आणि सामाजिक गुलामगिरी मोडून काढली पाहिजे, याच्यासाठी काय केलेलं आहे, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची काय केली, स्थापना केली. सार्वजनिक सत्य धर्मग्रंथ असेल किंवा जो काही गुलामगिरी ग्रंथ असेल, या ग्रंथामधून महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची जी काही चळवळ आहे त्याचे काय केले, विचार मांडलेले आपल्याला बघायला मिळतात. सोबतच सत्यशोधक समाज जो काही आहे त्या सत्यशोधक समाजाने सत्यशोधक विवाहाची जी काही पद्धत आहे ती सत्यशोधक विवाहाची पद्धत काय केली होती, शोधून काढली होती.
सत्यशोधक विवाहाची पद्धत म्हणजे काय की जे काही नॉर्मल विवाह असतात ते नॉर्मल विवाह कोण लावतं, ब्राह्मण लावतात आणि त्यामध्ये ब्राह्मण काय करत असतात, मंगलाष्टिका म्हणत असतात. मात्र जो काही सत्यशोधक विवाह आहे ह्या सत्यशोधक विवाहाच्या पद्धतीमध्ये जे काही वधूवर आहेत त्या वधूवरांनाही मंगलाष्टिका म्हणावी लागत असेल. त्यानंतर जे काही उपस्थित लोक आहेत ते उपस्थित लोकही मंगलाष्टिका म्हणत असेल आणि त्यानंतर जे काही वधूवर आहेत त्या वधूवरांना काय करावी लागत तर एकमेकांशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावी लागत. जो काही समाज आहे त्या समाजाची सेवा करण्याची जी काही शपथ आहे ती समाजाची सेवा करण्याची शपथ पण कोणाला घ्यावी लागत तर जे काही वधूवर आहेत त्या वधूवरांना घ्यावी लागत असेल. तर असं जे काही मत आहे ते अशा मताचा पुरस्कार कोणी केला होता तर महात्मा फुलेंनी केला होता आणि याच्यासाठी त्यांनी सत्यशोधक विवाह जो काही आहे तो सत्यशोधक विवाह ची चळवळ सुरू केली होती आणि त्याला प्रत्यक्ष कृतीमध्ये ही काय केली होती, अंमलबजावणी केली होती. स्वतःचा जो काही मुलगा आहे यशवंत याचा जो काही विवाह आहे त्यांनी तो काय केला होता, सत्यशोधक पद्धतीनेच काय केला होता, लावलेला होता. सीताराम आडलाट असतील किंवा राधाबाई निमकर असतील यांचा विवाहही काय करण्यात आला होता तर सत्यशोधक पद्धतीनेच लावण्यात आलेला होता. ही एक महत्वाची गोष्ट आहे, ती लक्षात ठेवा. सत्यशोधक विवाहाची जी काही पद्धत आहे ती सत्यशोधक समाजाने काय केली होती, पुढे आणलेली होती. त्यानंतर पुढचं आहे शेतकऱ्यांसाठी कार्य. आता शेतकऱ्यांसाठी महात्मा फुलेंनी काय केलं तर शेतकऱ्यांसाठी त्यांचं खूप कार्य आहे. शेतकऱ्यांची जी काही मुलं आहेत त्यांच्या शिक्षणासाठी सरकारकडे त्यांनी काय केल्या, मागण्या केल्या. प्राथमिक शिक्षण काय करा, सक्तीचं करा, वसतिगृहांची स्थापना करा, कनिष्ठ वर्गातील शिक्षकांची नेमणूक करावी, व्यावसायिक शिक्षण द्यावं. म्हणजे जी काही शेतकऱ्यांची मुलं आहेत त्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या काय करा, तुम्ही शिक्षणाची सोय करा, अशी जी काही मागणी आहे ती महात्मा फुले यांनी काय केली आहे, सरकारकडे केलेली आहे. आणि शेतकऱ्यांची जी काही स्थिती आहे ती शेतकऱ्यांची स्थिती पण काय करा, तुम्ही सुधारा. शेतकऱ्यांची स्थिती सुधारण्यासाठी तलाव बांधले पाहिजेत, पाटबंधारे बांधले पाहिजेत, त्यांना मुबलक पाणी पुरवठा केला पाहिजे. जे काही कालव्याचं पाणी आहे ते कालव्याचं पाणीही काय आलं पाहिजे, वेळेवर आलं पाहिजे. पशुपालनासाठी चालना मिळाली पाहिजे, सुधारित अवजारे मिळाली पाहिजेत. तसेच अल्पव्याजी जे काही कर्ज आहे शेतकऱ्यांना ते अल्पव्याजी कर्ज मिळालं पाहिजेत. अशा ज्या काही मागण्या आहेत अशा मागण्या महात्मा फुलेंनी काय केल्या, सरकारकडे केलेल्या होत्या. ही एक महत्वाची गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. एक्झामसाठी ते काय आहे, महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय तर 1877 मध्ये धनकवडी या ठिकाणी त्यांनी व्हिक्टोरिया बालक आश्रमाची स्थापना केली होती. म्हणजे व्हिक्टोरिया बालक आश्रम कशासाठी होता तर दुष्काळ पडल्यामुळे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्या मुलांचे हाल होत होते आणि शेतकऱ्यांच्या मुलांसाठी व्हिक्टोरिया बालक आश्रम जो काही आहे हा व्हिक्टोरिया बालक आश्रम 1877 मध्ये दुष्काळ पीडित शेतकऱ्यांच्या मुलासाठी धनकवडी पुणे येथे महात्मा फुलेंनी व्हिक्टोरिया बालक आश्रमाची काय केली, स्थापना केली. त्यानंतर 1876-77 साली पुण्यामध्ये दुष्काळ पडला होता किंवा जो काही पश्चिम महाराष्ट्र आहे पुणे अहमदनगर या भागामध्ये दुष्काळ पडला होता. तर या भागामध्ये शेतकऱ्यांच्या मदतीने खतफोडीचे जे काही बंड आहे ते खतफोडीचे बंड काय केलं होतं, महात्मा फुलेंनी घडवून आणलं होतं. हाही प्रश्न आपल्याला आयोगाने विचारलाय की खतफोडीचं बंड कोणी केलं तर खतफोडीचं बंड पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महात्मा फुले यांच्या मदतीने केलेलं आपल्याला बघायला मिळतं. त्यानंतर सावकारांविरुद्ध ही त्यांनी जे काही आहे पुणे जुन्नर या ठिकाणी काय केला होता, यशस्वी लढा दिलेला आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय तर जो काही इंग्लंडचा प्रिन्स आहे ज्याला आपण म्हणतो ड्यूक ऑफ कॅनॉट, हा जो काही ड्यूक ऑफ कॅनॉट आहे हा ड्यूक ऑफ कॅनॉट काय आला होता तर भारत भेटीवरती आला होता. आणि जो काही ड्यूक ऑफ कॅनॉट आहे त्याला भेटण्यासाठी महात्मा फुले जे काही आहेत ते शेतकऱ्यांच्या वेशामध्ये गेलेले आहेत. ती एक काय करा, लक्षात ठेवा. शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये शिक्षणाअभावी काय होते तर लोकांची कशी परवड होते याचंही काय केलं होतं, त्यांनी मत मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, शेतकऱ्यांचा आसूड हा ग्रंथ तर शिक्षणाअभावी समाजाची होणारी जी काही परवड आहे ती परवड शेतकऱ्यांच्या आसूड या ग्रंथामध्ये मांडली होती. आणि त्याच्यामध्ये त्यांचं ते प्रसिद्ध आपल्याला लेख बघायला मिळतो, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. हा जो काही लेख आहे हा लेख महात्मा फुलेंचा जो काही आहे किंवा हे जे काही काव्य आहे हे महात्मा फुलेंचं काव्य कशामध्ये बघायला मिळतं, शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये बघायला मिळतं. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय की महात्मा फुले असतील आणि तत्कालीन जी काही पत्रकारिता आहेत त्यांची बद्दलची आपण माहिती बघू. बघा, महात्मा फुलेंवरती टीका कोणी कोणत्या कोणत्या वृत्तपत्राने केली तर ज्ञानप्रकाश, निबंधमाला, प्रभाकर, विविध ज्ञानविस्तार
हे जे काही वृत्तपत्र आहेत, या वृत्तपत्रांनी काय केली, महात्मा फुलेंवरती टीका केली. आपल्याला आयोग वारंवार प्रश्न विचारू शकतो बघा, की महात्मा फुलेंवरती कोणत्या कोणत्या पत्रकारांनी टीका केली. तर ज्ञानप्रकाश असेल, निबंधमाला असेल, प्रभाकर असेल, विविध ज्ञानविस्तार असेल, यांनी काय केली होती, टीका केली होती. त्यानंतर जे काही भाला वृत्तपत्र आहे, त्या भाला वृत्तपत्रांनी महात्मा फुलेंचा ज्यावेळेस पुतळा पुण्यामध्ये बसवायचा होता, त्यावेळेस त्याला काय केला होता, विरोध केला होता. मात्र फुलेंचं जे काही कौतुक आहे, ते फुलेंचं कौतुकही इतर वृत्तपत्रांनी केलं होतं. त्याच्यामध्ये महत्वाचं आहे सत्यदीपिका असेल, सुबोध पत्रिका असेल, त्यानंतर जे काही ज्ञानप्रकाश आहे, हे ज्ञानप्रकाश यांनीही काय केलंय, त्यांचं कौतुक केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, तर महात्मा फुलेंनी चालवलेली वृत्तपत्र. तर कोणती कोणती वृत्तपत्र चालवली, तर बडोदा वत्सल, राघव भूषण, अंबालहरी, शेतकऱ्यांचा कैवारी, आणि सगळ्यात महत्वाचं वृत्तपत्र म्हणजे कोणतं, तर जे काही वृत्तपत्र आपण बघितलं होतं मगाशी, कोणतं, दीनबंधू वृत्तपत्र. तर ही जी काही वृत्तपत्र आहेत, ही वृत्तपत्र सत्यशोधक समाजामार्फत चालवली गेली. आयोगाने आपल्याला प्रश्नही विचारलेला आहे की खालीलपैकी कोणती कोणती वृत्तपत्र महात्मा फुलेंचे अनुयायी असतील, किंवा महात्मा फुलेंचे सहकारी असतील, किंवा महात्मा फुलेंचे जे काही सत्यशोधक समाज आहे त्यांनी चालवली. तर ही महत्वाची वृत्तपत्रे काय करा, लक्षात ठेवा. बडोदा वत्सल, राघव भूषण, अंबालहरी, शेतकऱ्यांचा कैवारी, हे पुस्तक काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचा मरणोत्तर त्यांचा कोणता ग्रंथ प्रकाशित झाला, तर सार्वजनिक सत्यधर्म हा जो काही ग्रंथ आहे तो प्रकाशित झाला. आणि महात्मा फुलेंना पक्षघात झालेला तरीही त्यांनी तो डाव्या हाताने काय केलाय, सार्वजनिक सत्यधर्म हा जो काही ग्रंथ आहे, हा ग्रंथ काय केला होता, पूर्ण केला होता. हे एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. फुलेंचे जे काही सहकारी आहेत वाळवेकर, त्या वाळवेकरांनी त्यांच्या मृत्यूनंतर हा जो काही ग्रंथ आहे, हा ग्रंथ सार्वजनिक सत्यधर्म ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी काय केली, मोठी मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा, एक्झामसाठी महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं आहे की त्यांचं साहित्य कोणतं कोणतं होतं. महात्मा फुलेंच्या साहित्यांवरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारला होतो. याच्यामधलं पहिलं साहित्य जर तुम्ही बघितलं तर तृतीय रत्न नाटक. आता तृतीय रत्न हे जे काही आहे ते महात्मा फुले यांचं नाटक होतं. आणि जो काही पुरोहित आहेत त्या पुरोहितांकडून जो काही समाज आहे त्या समाजाची कशी पिळवणूक होते याचं वर्णन तृतीय रत्न या नाटकामध्ये केलं. बघा इथं मी काय केलेलं आहे की हे नोट्समध्ये इथं पुढे कारण दिली, म्हणजे एक्सप्लेनेशन नाही दिलं कोणत्या पुस्तकाचं किंवा कोणत्या नाटकाचं. मात्र तुम्ही काय करा की हे पुढे लिहून घ्या. ठीक आहे, आपल्या टेलिग्राम ग्रुपला याची सगळी माहिती मी दिलेली आहे. ते एकदा फक्त काय करायचं, टेलिग्रामचा बघा, डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला काय करेल की टेलिग्रामची लिंक देईल. ब्राह्मणांचे कसब जे काही आहेत, हे ब्राह्मणांचे कसब या नाटकामधून त्यांनी काय केलं होतं, तर जे काही ब्राह्मण आहेत त्यांचा जो काही संधी साधूपणा आहे त्याच्याबद्दल काय केलेला आहे, उल्लेख केलेला आहे. सत्सार हे जे काही ग्रंथ आहे त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, तर जे काही सामाजिक प्रश्न आहेत त्या सामाजिक प्रश्नांना काय केली आहे, वाचा फोडलेली आहे. सार्वजनिक सत्यधर्म जो काही आहे त्याच्यामध्ये विश्वकुटुंबाची संकल्पना त्यांनी मांडली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काही आहे तो पोवाडा लिहिला. कुळवाडी भूषण या नावाने काय केलंय त्यांनी तिथं चरित्र लिहिलेलं आपल्याला बघायला मिळतं. कोणतं, कुलवाडी भूषण. हे काय करा, महत्वाचं लक्षात ठेवा. शेतकऱ्यांचं आसूडमध्ये काय केलं त्यांनी, तर शेतकऱ्यांची जी काही परिस्थिती, विदारक परिस्थिती झालेला आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इशारा ग्रंथ हा अतिशय महत्वाचा आहे. आता इशारा ग्रंथ त्यांनी का लिहिला होता, तर सरकारला इशारा देण्यासाठी काय केला होता त्यांनी, हा ग्रंथ लिहिला होता. बघा न्यायमूर्ती रानडे यांनी काय म्हटलं, तर 30 वर्षापेक्षा आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय, तर शेतकऱ्यांची परिस्थिती उत्तम आहे. मग ही जी काही न्यायमूर्ती रानडेंनी जी काही स्थितीचं वर्णन केलं होतं शेतकऱ्यांचे, की शेतकऱ्यांची परिस्थिती उत्तम आहे, याला प्रत्युत्तर देण्यासाठी आणि सरकारला इशारा देण्यासाठी जे काही इशारा हा जो काही ग्रंथ आहे, हा इशारा ग्रंथ कोणी लिहिला होता, तर महात्मा फुले यांनी लिहिलेला होता. हे एगोळं काय करा, लक्षात ठेवा. एक्झामसाठी हे सगळे जे काही आहेत हे सगळे महात्मा फुलेंचे ग्रंथ महत्वाचे आहेत. याच्यावरती आयोगाने आपल्याला वारंवार काय केलाय, प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर भारतामध्ये प्राथमिक शिक्षणासाठी आलेलं हंटर कमिशन. आयोगाने हंटर कमिशन वरती आपल्याला वारंवार प्रश्न विचारला. हंटर कमिशन कशासाठी भारतामध्ये आलेलं 1882 मध्ये, तर शिक्षणासाठी हंटर कमिशन आलेलं. 2 हंटर कमिशन आहेत. पहिलं हंटर कमिशन जे काही आहे ते जालियनवाला बाग हत्याकांड जे काही तुम्ही बघितलं होतं 1919 ला, तिथे हंटर कमिशन आहे बघा. आणि हे एक हंटर कमिशन 1882 ला हे अगोदरचं आहे. तर हंटर कमिशन हे आहे प्राथमिक शिक्षणासाठी.
आणि दुसरं हंटर कमिशन कोणतं आहे, तर जो काही जालियनवाला बाग हत्याकांड झाला होता त्याच्या चौकशीसाठी हंटर कमिशन आलेलं. तर सुरुवातीचं हंटर कमिशन प्राथमिक शिक्षणासाठी होतं, 1882 ला आलेलं. आणि आयोगाने आपल्याला प्रश्न काय विचारलाय की हंटर कमिशन समोर खालीलपैकी कोणी कोणी साक्ष दिली. तर हंटर कमिशन समोर साक्ष देणारे महत्वाचे दोन व्यक्ती म्हणजे महात्मा फुले आणि दुसरं म्हणजे पंडिता रमाबाई. तुम्ही बघा 2 ते 3 वेळा हंटर कमिशन वरती प्रश्न विचारलाय आणि तोच प्रश्न विचारलाय की हंटर कमिशन समोर साक्ष कोणी दिली, तर महात्मा फुले आणि पंडिता रमाबाई यांनी दिली. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, हंटर कमिशन समोर काय मत मांडलं महात्मा फुलेंनी, तर 12 वर्षापर्यंतची जी काही मुलं आहेत त्यांना प्राथमिक शिक्षण जे काही आहे ते सक्तीचं करा आणि मोफत करा. बघा आज जर तुम्ही बघितलं तर भारतामध्ये 2003 सालापासून प्राथमिक शिक्षण जे काही आहे ते सक्तीचं आहे आणि मोफत आहे, बरोबर. 86वी घटना दुरुस्ती आपण बघितली होती. मात्र जवळपास 100 ते 125 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी हा विचार मांडला होता. म्हणजे काळाच्या महात्मा फुले काय होते, खूप पुढे होते. त्यानंतर शेतकऱ्यांकडून जो काही वसूल करण्यात येणारा जो काही सारा आहे हा शेतकऱ्यांच्या शिक्षणावरती काय करण्यात यावा, खर्च करण्यात यावा. जी काही प्राथमिक शाळा आहे त्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची संख्या वाढवावी, सोबत प्राथमिक शाळांचीही काय करा संख्या वाढवा. आणि जे काही प्रांतिक सरकार आहेत त्या प्रांतिक सरकारांनीही काय केली पाहिजे, शाळेला खूप मोठ्या प्रमाणावरती मदत केली पाहिजे. असे जे काही विचार आहेत ते हंटर कमिशन समोर काय मांडलेत, तर महात्मा फुले यांनी मांडलेले आहेत. ही एक गोष्ट काय करा महत्वाची आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर महात्मा फुलेंचे जर धर्मविषयक विचार जर बघितले तर सगळ्यात महत्वाचं काय, तर आपण सगळी ईश्वराची लेकरं आहोत असं कोणाचं मत होतं, महात्मा फुलेंचं मत होतं. जो काही सत्यशोधक समाज आहे त्याचंही तेच मत होतं. आणि माणूस जो काही आहे, माणूस आणि ईश्वर ह्या दोघांमध्ये जर आहे संबंध ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी मध्यस्थाची गरज नाहीये असं जे काही मत आहे ते महात्मा फुलेंनी मांडलं. ईश्वर हा एक आहे आणि ईश्वरानेच काय केले, सगळ्यांना काय केलेले, निर्माण केलेलं आहे. सत्य म्हणजेच मानव धर्म आणि कृती म्हणजेच सत्यनीती असं जे काही मत आहे असं मत कुणी केलं, महात्मा फुलेंनी मांडलं. मानवाचे नैसर्गिक अधिकार हा फुलेंच्या सामाजिक विचारांचा काय होता, केंद्रबिंदू होता. ही एक महत्वाची गोष्ट काय करा लक्षात ठेवा. ईश्वर आणि त्याची जी काही लेकरे आहेत म्हणजे जी काही समस्त मानवजात आहे यांना मध्यस्थीची गरज नाही, ब्राह्मणांची गरज नाही असं जे काही मत आहे ते असं मत कोणी मांडलेलं आहे, तर महात्मा फुलेंनी मांडलेलं आहे. आता त्यांचे जर राजकीय विचार जर बघायला गेले तर 1885 साली काँग्रेसची स्थापना झाली. मात्र काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरही राष्ट्रीय सभेत जोपर्यंत कनिष्ठ लोकांना प्रतिनिधित्व मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभा जी काही आहे ती राष्ट्रीय सभा म्हणून घेण्यास काही नाहीये, योग्य नाहीये असं मत त्यांनी मांडलं. म्हणजे जोपर्यंत राष्ट्रीय सभा शेतकरी असतील, कनिष्ठ वर्गातील लोक असतील ह्यांना जोपर्यंत सामावून घेत नाहीये तोपर्यंत काय नाहीये, तर ते ती राष्ट्रीय सभा म्हणून घेण्यास योग्य नाही असं महात्मा फुलेंनी काय केलं, मत मांडलेलं आहे. आणि जे काही मुंबईला अधिवेशन भरलं होतं राष्ट्रीय सभेचं, त्या मुंबईच्या अधिवेशनाबाहेर जो काही एक पुतळा आहे, शेतकऱ्याचा पुतळा काय केला होता त्यांनी, बुचकावणे ज्याला आपण म्हणतो, तर त्या टाईप मध्ये काय केलं होतं त्यांनी, त्या सभेच्या बाहेर काय केलं होतं, उभा केलेलं होतं. त्यांच्या आर्थिक विचार जर बघायला गेले तर त्यांचं काय मत होतं की शेतकऱ्यांचे सगळ्यात 3 मोठे जे काही शत्रू आहेत ते 3 मोठे शत्रू म्हणजे सगळ्यात म्हणजे मोठा सावकार, दुसरा नोकरशाही आणि तिसरा म्हणजे ब्राह्मण भिक्षुशाही. हे जे काही आहेत हे शेतकऱ्यांचे काय आहेत, सगळ्यात 3 मोठे शत्रू आहेत असं जे काही मत आहे ते असं मत कोणी मांडलेले, तर महात्मा फुलेंनी मांडलं. सावकाराचा उल्लेख त्यांनी काय केलेला आहे, यमरूपी ब्रह्म राक्षस, ब्राह्मणांचा उपयोग केलाय कलम कसाई, त्यानंतर कुलकर्णी जे काही आहेत ते कळीचा नारद. हे 3 गोष्टी काय करा लक्षात ठेवा. आयोग आपल्याला उद्या विचारू शकतं की महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांचे 3 शत्रू कोण मांडले, तर सावकार, नोकरशाही आणि ब्राह्मण. आणि त्यांनी सावकारांचा उल्लेख काय केलेला आहे, तर यमरूपी ब्रह्म राक्षस, ब्राह्मणांचा उल्लेख केलेला आहे कलम कसाई, आणि जे काही कुलकर्णी आहेत त्या कुलकर्णींचा उल्लेख केलेला आहे कळीचा नारद. हे 3 गोष्टी काय करा लक्षात ठेवा, एक्झाम साठी काय आहे ते महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर सामाजिक विचारामध्ये त्यांनी जर केलं तर वर्ण व्यवस्था असेल, जातीभेद असेल, अस्पृश्यता असेल, स्त्रियांवरचा जो काही अन्याय आहे त्याच्यावरती काय केलं, त्यांनी टीका केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर जी काही पुणे महानगरपालिका आहे त्या पुणे महानगरपालिकेचे ते काय होते, सदस्य होते. पुणे महानगरपालिकेचे सदस्य म्हणजेच काय, तर ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते. कधी 1876 ते 1882 या काळामध्ये महात्मा फुले काय होते, पुणे महानगरपालिकेचे काय होते, नगरसेवक होते.
लॉर्ड लिटन ज्यावेळेस पुणे भेटीसाठी आला तर लॉर्ड लिटन पुण्यामध्ये येणार आहे म्हणून 1,000 रुपये काय करण्यात येणार होते, पुण्याच्या सुशोभीकरणासाठी वापरण्यात येणार होते. तर महात्मा फुलेंनी महानगरपालिकेमध्ये काय मागणी केली, नगरपालिकेमध्ये काय मागणी केली, तर हे जे काही 1,000 रुपये पुण्याच्या सुशोभीकरणावरती खर्च करतायत त्याच्यापेक्षा तो खर्च काय करावा, शिक्षणावरती करावा, अशी जी काही आहे ती मागणी त्यांनी काय केली होती, मांडली होती. सोबतच पुण्यामध्ये जे काही दारूचे गुत्ते आहेत ते दारूचे गुत्ते पण काय करा, बंद करा, अशीही त्यांनी मागणी मांडली होती. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय की रायगडावरील जी काही शिवाजी महाराजांची समाधी आहे त्याची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी अशीही काय केली, त्यांनी मागणी केलेली होती. रायगडावरची जी काही शिवाजी महाराजांची समाधी दुर्लक्षित झाली होती त्याला पुनर्जीवित करण्याचं काम पण कोणी केलं होतं, तर महात्मा फुलेंनी केलेलं होतं. त्यानंतर मगाशीच सांगितल्याप्रमाणे न्यायमूर्ती रानडे जे काही आहेत ते न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा फुले यांच्यामध्ये वैचारिक मतभेद होते. मात्र न्यायमूर्ती रानडेंनी काय केलं होतं की स्वामी दयानंद सरस्वती जे काही आहेत त्यांना पुणे भेटीचं निमंत्रण दिलं होतं. पुण्यामध्ये त्यांची व्याख्यानं आयोजित केली होती, पुण्यामध्ये त्यांची मिरवणूक काढली होती. मात्र याला जे काही सनातनी लोक आहेत त्यांनी विरोध दर्शवला होता. त्यावेळेस न्यायमूर्ती रानडेंनी काय केली, महात्मा फुलेंना काय केली होती, मदत मागितली होती. आणि महात्मा फुलेंचा एवढा दरारा होता की ज्या वेळेस ते सभेमध्ये होते तर कोणताही सनातनी लोकांची हिंमत झाली नाही त्या सभेला काय करण्याची, आडवं जाण्याची. म्हणजे महात्मा फुले जे काही आहेत ते महात्मा फुलेंनी न्यायमूर्ती रानडेंना वैचारिक मतभेद असून किंवा स्वामी दयानंद सरस्वती यांचे विचार त्यांना पटत नसूनही काय केली होती, त्यांना पुण्यामध्ये सभेसाठी काय केलेली, मदत केलेली. त्यानंतर जे काही सनातनी लोक आहेत त्या सनातनी लोकांनी काय केलं होतं, तर धोंडीराम कुंभार आणि सज्जन रोडे, बघा धोंडीराम कुंभार आणि सज्जन रोडे हे जे काही दोन लोक आहेत हे ब्राह्मण लोकांनी काय केले होते, महात्मा फुलेंना मारण्यासाठी पाठवले होते. मात्र महात्मा फुलेंनी त्यांना काय केला, उपदेश केला आणि ते काय झाले होते, नंतर महात्मा फुलेंचे अंगरक्षक झाले किंवा महात्मा फुलेंचे फॉलोअर झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय की केशव जोशी जे काही शिक्षक आहेत त्यांनी सावित्रीबाईंना स्वयं शिक्षणाच्या बाबतीमध्ये काय केलं होतं, मार्गदर्शन केलं होतं. जे काही विशेष मागासलेले लोक आहेत त्यांच्यासाठी महात्मा फुलेंनी काय केलं होतं, तर वाचनालय ही काय केलेली आपल्याला सुरू केलेली पाहायला मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय तर वीरा शिंदे जे काही आहेत ते वीरा शिंदे यांनी काय मत मांडलं, तर जे काही सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ आहे हा सत्यशोधक समाजाचं बायबल आहे असं मत वीरा शिंदे यांनी मांडलं होतं. आणि 11 मे 1888 ला जी काही मुंबईच्या जनता आहे त्या मुंबईच्या जनतेच्या वतीने महात्मा फुले यांना त्यांच्या जे काही सामाजिक कार्य आहे, दलितांसाठी कार्य आहे, त्या कार्यासाठी, स्त्रियांच्या शिक्षणासाठी जे काही कार्य आहे या कार्यासाठी त्यांना मुंबईची जी काही जनता आहे त्या मुंबईच्या जनतेने राहू बहादूर वड्डेवार यांच्या हस्ते काय केली, तर महात्मा ही पदवी दिली. ही गोष्ट लक्षात ठेवा. कुणी तर मुंबईमध्ये जो काही कोळीवाडा आहे तिथे एक समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्या समारंभामध्ये जी काही जनता आहे त्या जनतेने महात्मा ज्योतिबा फुले यांना काय केली, तर महात्मा ही काय केलेली, पदवी दिलेली. ही महत्वाची गोष्ट आहे, ती एक काय करा, लक्षात ठेवा. आता महात्मा फुले यांच्याबद्दल जर बघितलं तर त्यांच्याबद्दल कोण कोण उद्गार काढते, तर वीरा शिंदे काय म्हणतात, तर दलित उद्धारक आणि पतितींचा पालनहार. शाहू महाराज म्हणतात महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग. सयाजीराव गायकवाड म्हणतात हिंदुस्थानाचा वॉशिंग्टन टी बुकर. माधवराव बागल म्हणतात महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स. तर हे सगळे लक्षात ठेवा. महात्मा फुलेंबद्दल जे काही उद्गार आहेत हे उद्गार काय करा, सगळे लक्षात ठेवा. स्वतः महात्मा गांधीजी महात्मा फुलेंबद्दल काय म्हणतात, तर लोक मुझे महात्मा कहते लेकिन असली महात्मा तो ज्योतिबा थे. म्हणजे महात्मा फुलेंचे बद्दलचे हे जे काही उच्चार आहेत ते कुणी काढले होते, महात्मा गांधीजी यांनी काढले होते. आणि जे काही तुम्हाला आता सांगितलं हेही काय करा, लक्षात ठेवा. आयोगाने आपल्याला याच्यावरती काय केलंय, वारंवार काय केलाय, प्रश्न विचारलेला आहे. वीरा शिंदे, शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड, माधवराव बागल हे काय काय म्हटले ते काय करा, सगळं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं सगळ्यात महत्वाचं काय, तर वेअर शूद्राज म्हणजे शूद्र कोण होते, हा जो काही ग्रंथ आहे बघा, ग्रंथ महत्वाचा आहे. कोणता, हु वेअर शूद्राज हा जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ कोणाचा आहे, तर जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे काय,
तर शूद्र कोण होते हा ग्रंथाचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन, हू वेअर शूद्राज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा जो काही ग्रंथ आहे, हा ग्रंथ त्यांनी कोणाला अर्पण केला होता, तर जे काही महात्मा फुले आहेत त्या महात्मा फुलेंना काय केला होता, अर्पण केलेला. हे काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर महात्मा फुलेंच्या विचारांनी महाराष्ट्रामध्ये 3 मोठ्या चळवळी सुरू झाल्या. त्यातली पहिली महत्वाची चळवळ म्हणजे दलित उद्धारक चळवळ. दलित उद्धारक चळवळीमध्ये शिवराम जानबा कांबळे असतील, गणपतराव फुलगावकर असतील, ही सगळी महत्वाची मंडळी महात्मा फुलेंच्या विचारांनी प्रेरित होती. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, की महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली कामगार चळवळ. महाराष्ट्र कामगार चळवळीचे जे काही अग्रणी म्हटले जातात ते नारायण मेघाजी लोखंडे. तर महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जी काही कामगार चळवळ सुरू झाली ती महात्मा फुलेंच्या प्रेरणेने सुरू झालेली. नारायण मेघाजी लोखंडे यांच्यासोबतच कृष्णराव भालेकर असतील तेही होते. आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे महाराष्ट्रातली एक मोठी चळवळ ब्राह्मणोत्तर चळवळ. ही जी काही ब्राह्मणोत्तर चळवळ आहे ते केशवराव जेदे असतील किंवा जवळकर असतील, त्यांनी काय केली होती, ब्राह्मणोत्तर चळवळ सुरू केली होती. नंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं, भास्करराव जाधव असतील, यांनीही ब्राह्मणोत्तर चळवळीला पाठिंबा दिलेला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, तर जे काही ब्राह्मणोत्तर चळवळ आहे ह्याचे सगळ्यात मोठे समर्थक जर कोण असतील तर ते होते शाहू महाराज. तर ही जी काही ब्राह्मणोत्तर चळवळ आहे त्या ब्राह्मणोत्तर चळवळीची प्रेरणा किंवा ब्राह्मणोत्तर चळवळीची सुरुवातही महात्मा ज्योतिबा फुले यांच्याच विचारातून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. तर अशा प्रकारे हे जे काही महात्मा ज्योतिबा फुले आहेत हे महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील हे काय होते, सगळ्यात मोठे समाज सुधारक होते. आता महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल आयोगाने आपल्याला काय काय प्रश्न विचारलेत, काही थोडक्यात 1-2-3 प्रश्न काय करतो ते मी तुम्हाला सांगतो. तर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची स्थापना मुंबईमध्ये कोणी केली, हा प्रश्न एक होता. तर कृष्णराव भालेकर जे काही आहेत त्या कृष्णराव भालेकर यांनी महात्मा फुले यांच्या विनंतीवरून काय केलं, मुंबईमध्ये सत्यशोधक समाजाची काय केली, स्थापना केलेली आहे. त्यानंतर सगळ्यात पुढचा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे काय, तर जो काही जातीभेद विवेकसार हा जो काही ग्रंथ आहे, हा जातीभेद विवेकसार ग्रंथ कोणी लिहिला, तर तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिला होता. आणि तो प्रकाशित करण्याचं काम कोणी केलं, महात्मा फुले यांनी केलेलं आहे. त्यानंतर मुलींची शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुले यांना कोणी कोणी मदत केली, तो एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्यानंतर वेद हे अपौरुष्य नाहीत, वेद हे अपौरुष्य नाहीत असं मत कोणी मांडलं, तर वेद हे अपौरुष्य नाहीत असं मत महात्मा फुले यांनी मांडलं. त्यानंतर जो काही सत्यशोधक समाज आहे त्या सत्यशोधक समाजामध्ये कोणी कोणी जे काही आहे कोणते कोणते वृत्तपत्र होते तो एक काय केलाय, प्रश्न विचारलाय. त्यानंतर महात्मा फुलेंचे ब्राह्मण सहकाऱ्यांची नावं आपल्याकडे विचारलेली आहेत. त्यानंतर जे काही पुण्यामध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांची जी काही मिरवणूक होती त्याला संरक्षण देण्याचं कोणी मान्य केलं होतं, तर महात्मा फुलेंनी काय केलं होतं, त्याला संरक्षण दिलेलं होतं. प्राथमिक शिक्षणाची सोय करा असं मत कोणी मांडलं, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलेलं आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांनी जी काही पहिली कामगारांची संघटना सुरू केली त्याच्या मागेही महात्मा फुले यांची काय होती, प्रेरणा होती. सत्यशोधक चळवळीचं जे काही महत्वाचं वैशिष्ट्य होतं ती म्हणजे ही कृतिशील चळवळ होती. फक्त वैचारिक नाही तर ती काय होती, कृतिशील ही चळवळ होती. आणि सगळ्यात महत्वाचं काय, तर पाणी पुरवठ्यासाठी धरण उभारा, शेतीचं आधुनिकीकरण करा, जनावरांची पैदास करा, फलोत्पादन शास्त्र करा, वन संरक्षण करा, असे जे काही आधुनिक पद्धतीचे जे काही विचार आहेत शेतीबद्दलचे, हे विचार सर्वात पहिल्यांदा कोणी मांडले असतील तर महात्मा फुले यांनी मांडले होते. ही एक गोष्ट काय करा, लक्षात ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं काय, तर महात्मा फुले हे काय होते, त्यावेळेचे पुण्यामधले एक श्रीमंत व्यक्तिमत्व होतं. बघा, महात्मा फुले यांची स्वतःची काय होती, कन्स्ट्रक्शनची कंपनी होती. कात्रजचा बोगदा असेल, त्यानंतर जे काही आपलं व्हिक्टोरिया टर्मिनल्स असेल, पुण्यामध्ये जे काही खडकवासला धरण आहे, ह्या सगळ्यांची जी काही कामं आहेत ही सगळ्यांची कामं काय केली होती, तर महात्मा फुलेंनी काय केलेली होती. महात्मा फुलेंच्या कंपनीने ही कामं केलेली होती. त्याच्यामुळे महात्मा फुले हे जे काही आहेत ते सुरुवातीपासून त्यांच्याकडे पैसा भरपूर होता आणि त्या पैशाचा उपयोग त्यांनी काय केलाय, तर सामाजिक कार्यासाठी केलेला आहे, स्त्रियांच्या शिक्षणासाठी केलेला आहे, दलितांच्या उद्धारासाठी काय केला होता, त्या पैशाचा उपयोग त्यांनी केला होता. जे काही लहुजी वस्तात साळवे आहेत त्या लहुजी वस्तात साळवे यांचे महात्मा फुलेंशी विशेष स्नेह होते. लहुजी वस्तात साळवे जे काही आहेत ते महात्मा फुलेंचे जे काही व्यायामशाळेत आहेत ते तिथं काय होते, गुरु होते. महात्मा फुले लहुजी वस्तात साळवे यांच्याकडे काय करत असत,
तर व्यायामाचं शिक्षणही घेत असत. तर अशा प्रकारे जे काही महात्मा फुले आहेत हे महाराष्ट्राच्याच नाही तर भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठे समाज सुधारक आहेत. आजकाल मागणी काय होती की महात्मा फुलेंना काय करा, भारतरत्न करा, आणि ही एक शोकांतिका आहे की महात्मा फुले सारख्या समाज सुधारकांना भारतरत्न द्या ही मागणी करण्याची काय येते, वेळ येते. तर आपण काय करूयात की सगळ्या महात्मा फुले यांच्याबद्दलच्या काय करू की सगळ्या ह्या एक्झामसाठी असणाऱ्या महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी काय करू, लक्षात ठेवूयात. धन्यवाद.